नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कर्जमाफी संदर्भात। अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का? रविकांत तुपकर यांनी कर्जमाफीवर जोरदार असे आंदोलन काढलेले होते, तर त्यांच्या आंदोलनात थेट अरबी समुद्र येथे होणार होते। तर ते तिथे सातबारे, कापूस, सोयाबीन इत्यादी पिकांचा त्या समुद्रामध्ये बुडून हे जे ना आंदोलनाला सुरुवात करणार होते। असं कडक आंदोलन हे त्यांचं होणार होतं। तर 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय त्यामध्ये होणार होता। काय संपूर्ण माहिती आपण बघूया व्हिडिओतून सविस्तर। त्याचपूर्वी आपण जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करा व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला सुरुवात करा, ऑन करा। तर चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करावया कसलाही वेळ न घालवता। तर आपल्या सर्वांना माहितच आहे की महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन झाले अर्थसंकल्पाचे, तर त्यामध्ये कर्जमाफीवर पाहिजे तशी चर्चा झालेली नाही व शेतकऱ्यांच्या हिताचे सुद्धा निर्णय या ज्या अधिवेशनात ना ते घेण्यात आलेले नाहीये। तर अजित पवार कर्जमाफी संदर्भात बोलत असताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रावर 9,32,000 कोटी इतके ना जे शेतकऱ्यावर कर्ज आहे। तर एवढे शेतकऱ्यांना कर्ज असून आमचा तो कर्जमाफी जो आहे ना तो करण्याचा निर्णय चालू आहे असे अजित पवार हे अधिवेशनात बोलत असताना म्हणले। पण त्याचपूर्वी शेतकऱ्यांच्या हिताचे नेते म्हणजेच रविकांत तुपकर यांनी कर्जमाफीवर अतिशय अनोखे आंदोलन करण्याचे ठरवलेले होते। थेट अरबी समुद्र जाऊन तिथे आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता। पण त्यांना जे ना ते पोलिसांनी अटक केलेली आहे, पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात आलेले आहे। ज्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होणार होती त्या दिवशी त्यांची गाडी व त्यांचे जे साथीदार मित्र आहे ना त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेले आहे। तर त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे जे राजकारण आहे ना ते अतिशय पेटलेले आहे। तर चला आता आपण बघूया रविकांत तुपकर यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या ना त्या कोणकोणत्या त्या आता आपण व्हिडिओतून बघूया। तर चला, तर त्यांची सर्वप्रथम मागणी जी होती ती म्हणजे सरसकट शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा करा व शेतकऱ्यांना 2014 पासूनचे जे थकीत कर्जमाफी ना ती पण सरसकट कोरा करा। व त्यातील दुसरी बाब म्हणजे कापूस, सोयाबीन त्यांना अनुदान द्या व कापसाला व सोयाबीनला हमी भाव द्या व तसेच कापसाला 10,000 रुपयापर्यंत भाव द्या। ही त्या मागणीचा मुख्य हेतू होता, हे त्यांच्या आंदोलनाचा मुख्य हेतू होता शेतकऱ्याच्या हिताने। तर त्यांच्या या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवार व तसेच एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ बैठक घेण्याचे आयोजन केलेले आहे। तर या बैठकीत नेमके काय व कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे मी ते आपल्याला थोडक्यात सांगतो। तर यामध्ये कर्जमाफीवर चर्चा होण्याची शक्यता दिसत आहे व तसेच सोयाबीन, कापूस अनुदान यांना सुद्धा अनुदान देण्याचा विचार जो आहे ना ते महाराष्ट्र शासन करत आहे व तसेच रब्बी पीक विमा यांच्यावर सुद्धा काहीतरी नवीन निर्णय होण्याची अतिशय दाट शक्यता वर्तवली जात आहे। रब्बी पीक विम्यावर काही पण अपडेट देण्यात आली महाराष्ट्र शासनाकडून, तर सर्वात अगोदर त्याची जी बातमी ना ती आपल्या YouTube चॅनलवर देण्यात येईल। तर त्यामुळे आजच आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन बेलला ऑन करा। तर या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता असे दिसून येत आहे की लवकरच सरसकट कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहे। तर बघूया आपण महाराष्ट्र शासन आता काय निर्णय घेतं, शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करतं का काय नाही। जर महाराष्ट्र शासनाने काही पण निर्णय घेतला तर तो सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट करण्यात येईल। तर त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर बघूया या रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला काहीतरी प्रतिसाद मिळतो का महाराष्ट्र शासनाकडून। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।